लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार सुरू झाल्याचं दिसून येत आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बाळासाहेब थोरातांचे हे आरोप आहेत। बहिणींचे हाल हाल करून पैसे देण्याचा घाट घातला जातोय असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटींची गरज आहे, पण प्रत्यक्षात 10,000 कोटींचा खर्च करणार असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। लाडली बहीण योजना जाहीर केली, खरं जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असण्याचं काही कारण नाही। त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे, सुलभता असली पाहिजे, ती देण्यास तयार नाही। आणि यामधून तर असं दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा सुरू झालेला आहे। या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत, म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हालहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसतं आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। तर ही जी योजना आहे याला 46,000 कोटी रुपये लागणार, पण सरकारने प्रोव्हिजन केले 10,000 कोटीचं। त्यामुळे सरकारचं मत काय असावं, इलेक्शन होऊस तर 2-3 महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडता घेऊ असं कुठंतरी आहे। त्याच्यातच अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला, तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेलाय कुठेतरी आपल्याला बघावं लागेल।